नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र. साई सृष्टी कॉम्प्लेक्सच्या वतीने अध्यक्ष सचिव खजिनदार यांनी आमचा खूप चांगल्या प्रकारे मान सन्मान केला आणि आपल्या ज्या समस्या तुम्ही सांगितल्या ड्रेनेज लाईन आणि डीपीचा तो मी जेव्हा निवडून येईन तेव्हा पहिल्याच महासभेत आपला हा प्रश्न मांडणार आहे. कारण की आपले कामं ही खूप महत्त्वाची आहे. कारण की आपण जेव्हा आम्हा दोघांना निवडून देणार आहात तर तुम्हाला ही अपेक्षा असणार आहे की आमची हक्काची माणसं महासभेत आमच्याविषयी काहीतरी प्रश्न मांडणारच आहेत आणि आमचे ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण पुढे जाणार आहोत. पण खरंच खूप छान वाटलं या प्रभागामध्ये येऊन. कारण की माझं तर तुमच्याशी एवढं नातं नाही आहे. मी पहिल्यांदाच तुमच्या पुढे आलेले आहे. पण प्रभाग क्रमांक क मधून मी स्वतः धनुष्यबाण हे चिन्हावर निवडणार आहे, निवडून लढवणार आहे. तसेच बाबाजी पाटील साहेब सुद्धा प्रभाग क्रमांक 29 क मधून आहे. तर आपण सर्वांनी आपल्या सोसायटीतल्या लोकांना सांगायचं आहे की येत्या 15 जानेवारीला आपण खूप चांगल्या मताधिक्याने आपण सर्वांना निवडून द्यायचं आहे. कारण की आपल्या प्रभागाचा नगरसेवक हाच आपली कामं करणार आहे आणि जेव्हा नगरसेवक निवडून येतो तेव्हा तो तुमचा नगराचा सेवक असतो, एवढं लक्षात ठेवा. कारण की आम्ही फक्त आणि फक्त तुमच्यासाठी काम करणार आहोत आणि मला खात्री आहे की आपण विजय, तुम्ही असं बोललातच की हा तुमचा विजयच आहे. पण आपण गाफील राहता कामा नाही, हे तुम्ही खरंच बोला, गाफील राहता कामा नाही. आता बरेच पक्ष या तुमच्या सोसायटीमध्ये येतील, खूप आश्वासन देतील, पण बाबाजी पाटलांनी ते केलेलं काम आहे ते तुम्ही कदाचित विसरू शकणार नाही, एवढं मला माहिती आहे. आणि मी सर्वांचे मनापासून आभारी आहे की आपण आम्हाला इथे बोलवलं आणि 2 शब्द म्हणण्याची संधी दिली. धन्यवाद.